हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी ढोकळा बनवते बेसन पिठाचा. आपण ढोकळा डाळ तांदळाचा बनवतो, भिजलेल्या डाळीचा बनवतो. मी आज आपलं नुसतं साध्या बेसन पिठाचा ढोकळा बनवते. त्यासाठी बघा, मी 1.5 वाटी बेसन पीठ घेते. हे 1.5 वाटी बेसन घेतलं. ह्या 2 मिरच्या, आलं आणि थोडंसं मीठ ह्या मिक्सरच्या भांड्यातच वाटून घेणार आहे. हळद घालायची. हळद घालते, मीठ घातलेलंच आहे आपण. आता ह्यात आपण ह्या ज्या वाटीने पीठ घेतले ना मोजून, त्याच वाटीने पाणी घालून घेते. 1 वाटी पाणी घालते. लागलं तर आपण थोडंसं अजून अर्धी वाटी घेऊन ठेवते, लागलं तर घालू. ह्या आधी मिक्सरमधून फिरवून घेते मी. एकीकडं मी ह्या कढईमध्ये बघा हा स्टँड ठेवून पाणी उकळायला ठेवलं आहे. हे पाणी उकळायला आधीच ठेवायचं, कारण नंतर मग नाही घाई होते. त्या आधीच हे पाणी उकळायला ठेवायचं आपण ही बाकीची तयारी करेपर्यंत. असं मस्त बारीक करून घेतलं मी. हे आता एका डब्यामध्ये काढून घेते. पण त्याआधी बघा, त्यात आपल्याला जर सायट्रिक ॲसिड असेल आपल्याकडे तर घालायचं, नाहीतर मग लिंबाचा रस घालायचा. माझ्याकडे सायट्रिक ॲसिड नाही आहे, तर मी लिंबाचा रस घालणार आहे. सगळं ह्या भांड्यात काढून घेते. ह्या भांड्यातच सरळ मिक्सरच्या मिक्स करून घातलं तरी चालतं. पुसून घेते नंतर हे सगळं. पण ह्यात आपल्याला हे बघा, आधी हा लिंबाचा रस घालायचा आहे आणि इनो घालणार आहे मी. 1 पाकिट इनोचं घालणार आहे, पण शेवटी घालायचं, आधी घालून नाही ठेवायचं. त्याआधी मी कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून घेते. कुकरच्या डब्याला चांगलं तेल लावून घेते. तुमच्याकडे दुसरं कोणतं भांडं असलं पसरट, त्यात पण घालू शकता. मी शक्यतो कुकरच्या डब्यातच घालते. तेल लावून घेतलं. आता शेवटी ह्यात आपण हा इनो घालूया. इनोचं पूर्ण पाकिट घालायचं. हे शेवटी घालायचं, कारण इनो पटकन ॲक्टिव्ह होतं ना. हे चांगलं मिक्स करून ह्या भांड्यात घालून घ्यायचं. एकीकडे पाणी पण आपलं छान उकळलंय. पटकन ह्यात घालून घ्यायचं. पुसून घेते सगळं. असं जरा थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण एकसारखं बसतं डब्यामध्ये. आणि पटकन मग आपण ह्या उकळलेल्या कढईमध्ये ठेवून देऊ. ते पाणी पटकन उकळलेलंच पाहिजे, म्हणजे हे असं मस्त पाणी उकळले. त्यात ते ठेवून देते मी हळूच. आणि 20 मिनिटं आपण हा ढोकळा छान होऊ देऊ, नंतर बघूया आपण. 20 मिनटं होऊन गेली बघा. 25 मिनटं झाली जवळजवळ. उघडून बघूया आपण आता. सुरीने किंवा मग टूथपिकने वगैरे बघतो ना आपण, सुरीनेच बघते मी. हे बघा, जवळजवळ आपला ढोकळा छान शिजला आहे. उतरून ठेवते दुसऱ्या गॅसवर. आणि आपल्याला ते ढोकळ्याचं वर पाणी घालतं ते करायचं आहे ना. हा गॅस बंद करते आणि उतरून ठेवते दुसरीकडं. इथं मी छोटीशी कढई ठेवली. फोडणी घालूया आपण त्या पाण्याला. तेल घालते थोडं. तेल तापलं बघा. हे ह्यात मी थोडं जिरं, मोहरी, मीठ, मिरची घालून घेते. मोहरी जरा आपण जास्त घालतो ना, जिरं थोडंसं घातलं. आणि हे बघा, इथं मीठ, मिरची आणि हे कढीपत्ता. पाणी घालून घातलं. त्यात थोडेसे तीळ घालते, थोडंसं हिंग घालते.
पाण्याला उकळी येऊ देते. थोडंसं हिंग घालते. कढई छोटीशी असल्यामुळं फोडणी करपायला लागली होती, म्हणून मी मध्येच पटकन गॅस बंद केला. त्याला उकळी येऊ देते. पाणी उकळलं बघा. त्यात मी एक छोटा चमचा साखर घालते आणि गॅस बंद करून टाकते. आणि मग आपण तो ढोकळा कापून घेऊ. मीठ घातलं थोडंसं आणि गॅस बंद केला बघा. ह्या ताटात ढोकळा काढून घेते. हे बघा निघाला आहे चांगला. आता आपण याच्या वड्या पाडूया हलक्या हलक्या हाताने. आता ते पाणी घालते जे आपण फोडणी घालून घेतलंय ना पाणी ते. तसं तर ढोकळा बाहेरून आणून आपण खातोच, पण कधी कधी घरी असं करायलाही काय हरकत नाही. झाला आपला ढोकळा तयार. एक पीस बघूया काढून. मस्त असा आपला ढोकळा तयार झाला. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, रोजचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघता येतील.